पिंपरी चिंचवड हे माझ्यासाठी मिनी भारत असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे। येत्या 15 तारखेला मतदानाद्वारे पुढील 5 वर्षांसाठी महानगरपालिकेचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा याचा निर्णय नागरिक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पिंपरी चिंचवडशी आपला संबंध 35 वर्षापूर्वीपासूनच असल्याचं सांगितलं। खासदारकीपासून सुरू झालेलं हे नातं आजतागायत कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं। काही राजकीय कारणामुळे राजीनामा द्यावा लागला असला तरी 1992 ते 1917 या काळात झालेल्या सर्व निवडणुकींमध्ये सक्रिय सहभाग घेत शहराच्या विकासासाठी काम केल्याचं अजित पवार म्हणाले। या काळात अनेक कार्यकर्ते घडून नगरसेवक, महापौर अशी जबाबदारी त्यांना देण्यात आली। विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात, म्हणूनच पिंपरी चिंचवडकडे आपण मिनी भारत म्हणून पाहिलं असल्याचं त्यांनी सांगितलं। मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पिंपरी चिंचवडला देशातील क्रमांक 1 शहराचा पुरस्कार मिळाला होता। फ्लायओव्हर, सबवे, रुंद रस्ते, पाणी पुरवठा, उद्याने, क्रीडांगणे अशा मूलभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या असंही ते म्हणाले। 2017 नंतर मात्र महानगरपालिकेची घसरण सुरू झाल्याचा आरोप करत आर्थिक शिस्तीचा अभाव आणि चुकीच्या कारभारामुळे आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिकेची स्थिती बदलल्याचं चित्र अजित पवार यांनी स्पष्ट केलं। विकास असताना कधीही कर्ज रोखे काढले नाहीत किंवा बिले थकवली नाहीत असं सांगत पवना मुळा नदीकाठचा हा परिसर अधिक भरभराटीचा होऊ शकतो असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। मित्रांनो, आज मी उद्याच्या 5 वर्षाच्या करता पिंपरी चिंचवड महानगरपालिका कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निर्णय 15 तारखेला मतदार या नात्याने तुम्ही सगळेजण घेणार आहात। तसं बघितलं तर या शहराचं आणि माझं नातं हे 35 वर्षापूर्वीचं आहे। 91ला आपला हा परिसर माझ्या माहितीप्रमाणे मुळशी विधानसभा मतदारसंघाला जोडलेला होता आणि बराचसा बाकीचा भाग हा बारामती लोकसभा मतदारसंघाला होता। आणि त्यावेळेस पिंपरी चिंचवडकरांनी मला इथं खासदार केलं, तेव्हापासून या शहराचा माझा संबंध आला। काही राजकीय कारणं अशी घडली की त्यावेळेस मला राजीनामा द्यावा लागला। PV नरसिंहराव पंतप्रधान होते आणि त्यांनी सांगितलं, अजित पवार साहेबांना संरक्षण मंत्री केलेलं असल्यामुळं त्यांना 6 महिन्याच्या आत कुठला तरी खासदार होणं गरजेचं आहे आणि मला त्या सुधाकर नायकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री केलेलं होतं। तुला 6 महिन्याच्या आत आमदार होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळं बाय इलेक्शन झालं, मला राजीनामा द्यावा लागला। साहेबांनी नंतर इथलं प्रतिनिधित्व केलं आणि मी बारामतीचं प्रतिनिधित्व केलं। तेव्हा मी ठरवलं की बाबा हा जो पिंपरी चिंचवडची कष्टकऱ्यांची नगरी आहे, औद्योगिक नगरी आहे, कामगारांची नगरी आहे, अनेक गावं एकत्र येऊन इथं जे महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे आणि त्या महानगरपालिकेमध्ये त्या काळामध्ये स्वर्गीय रामकृष्ण मोरे साहेब, आपल्या परिसरातले स्वर्गीय नानासाहेब शितोळे साहेब, त्याचबरोबर तात्यासाहेब कदम असे अनेक मान्यवर ह्या परिसरामध्ये काम करत होते। आणि हे सगळं काम करत असताना माझाही ह्या सगळ्यांशी संबंध आला। 92 पासून 2017 पर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये आम्ही भाग घेतला आणि अनेक कार्यकर्ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला। अनेक नव्या कार्यकर्त्यांना, ज्यांना महानगरपालिकेची माहिती नव्हती, अशांना नगरसेवक, नगरसेविका, स्टँडिंग कमिटी चेअरमन, महापौर, उपमहापौर, शिक्षण मंडळाचं चेअरमन, PCMTचं चेअरमन, सभागृह नेता, अनेक पदं दिली। काम करताना ह्या शहराकडे मिनी भारत म्हणून बघितलं जातं। अनेक जाती धर्माचे लोक इथं गुण्या गोविंदाने राहतात आणि जातीय सलोखा ठेवून इथला विकास झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी स्वीकारली आणि तेव्हापासून जवळपास ह्या शहरांनी देखील 2017 पर्यंत माझ्या नेतृत्वाखाली इथलं कामकाज त्या ठिकाणी केलं। 17ला वेगळी परिस्थिती झाली। मला सांगवीकरांना, नवी सांगवीकरांना प्रश्न विचारायचा आहे की भावनिक होऊन मतदान करू नका। 1992 ते 2017 25 वर्षात आम्ही लोकांनी काय केलं? बेस्ट सिटी म्हणून डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आपल्या शहराला देशातलं महत्त्वाचं शहर, नंबर 1चं शहर म्हणून पारितोषिक मिळालं। मी त्या काळामध्ये जिथं कुठं
फ्लायओव्हर करायला पाहिजे होते ते फ्लायओव्हर केले, डबल फ्लायओव्हर केले, सबवे केले, रस्ते रुंद केले, वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या संदर्भातली सुविधा केली, गार्डन केल्या, क्रीडांगणं केली, काही भागात स्मशानभूमी, त्याच्यामध्ये दफनभूमी, ह्या मूलभूत गरजा तिथं लोक राहत असतात त्यावेळेस त्या कराव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टीला आकार देण्याचा प्रयत्न मी केला आणि पुणे शहराच्या तोडीस तोड अशा प्रकारचं पिंपरी चिंचवड आपण केलं. उलट नंतर लोक म्हणायला लागली की पिंपरी चिंचवडचे रस्ते बघा किती रुंद आहेत, पिंपरी चिंचवडला सर्व्हिस रोड आहेत, पिंपरी चिंचवडला अशा प्रकारच्या सुधारणा झाल्यात. आणि त्याच्यामध्ये मी ज्या नगरसेवकांना निवडून देण्याचं आव्हान करायचो, सांगवीकर, नवी सांगवीकर, पिंपरी चिंचवडकर, तुम्ही त्या ठिकाणी निवडून द्यायचे आणि त्यामुळं आपला एक परिसर चांगला चाललेला होता. आज काय बघतोय, 2017 सालापासून तुमच्या माझ्या महानगरपालिकेला उतरती कळा लागली. ज्याच्या हातामध्ये इथलं कारभारी पद होतं, जे महानगरपालिकेची सूत्र चालवत होते, त्यांनी आपल्या महानगरपालिकेला आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका, मी विकास करत असताना कधी कर्जरोखे काढले नाही, कधी बिलं थकून दिली नाही, आर्थिक शिस्त आणली, चांगले दिलीप बंड, त्याच्यामध्ये आशिष शर्मा, श्रीकर परदेशी, प्रवीण परदेशी, राजेश पाटील असे चांगले अधिकारी आणले आणि ह्या शहराचा अतिशय उत्तम पद्धतीने विकास करत करत आरोग्याच्या चांगलं राहण्याच्या करता हॉस्पिटल निर्माण केली. मधल्या काळामध्ये करोना आला तरी देखील आम्ही जम्बो हॉस्पिटल उभी केली आणि त्याच्यातनं लोकांना जी गरज होती, व्हॅक्सिन असेल, ॲम्ब्युलन्स असतील, त्याच्यामध्ये बेड्स असतील, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स असतील, सगळं काही देण्याचा प्रयत्न केला. नेहमी हे आपलं कर्मभूमी आहे ह्या नात्याने मी पिंपरी चिंचवडला त्या बाबतीमध्ये झुकतं माप देण्याचा प्रयत्न केला. आज आपण काय बघतो, आज माझा हा बराचसा परिसर हा पवना आणि मुळा ह्या नदीकाठी वसलेला माझा पिंपरी चिंचवडचा परिसर आहे. सांगवी गावठाण असेल, कुंभारवाडा, गंगानगर, आनंदनगर, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, पवारनगर, शिंदेनगर, मुळानगर, लक्ष्मीनगर, चंद्रमणी नगर, जयमाला नगर, उशक्काल सोसायटी, त्याच्यामध्ये संगमनगर, प्रियदर्शिनी नगर, ह्या सगळं ह्या प्रभागामध्ये समाविष्ट आहे की ज्याचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता आम्ही जे 4 उमेदवार दिलेले आहेत, आजूबाजूच्याही भागामध्ये उमेदवार दिले. माझं आव्हान आहे की जे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवार दिलेत त्यांच्या चिन्हाच्या समोर घड्याळ आहे, काही ठिकाणी तुतारी आहे, तिथं बटन दाबून आपण यांना सगळ्यांना संधी द्यावी. ह्याच्यामध्ये मागं काय सांगितलं 2017ला, ना भय ना भ्रष्टाचार, आणि खुर्चीवर बसले. नीट आठवा नवी सांगवी आणि सांगवीच्या लोकांनो, मतदार बंधू भगिनींनो, तेव्हा मला काहीच माहीत नाही, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावेळेस महापौर कोण होतं, मी एका आदिवासी समाजाच्या भगिनीला महापौर केलेलं होतं. आणि आता मात्र मी त्यांची यादी बघितली, ज्या महापौरांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आत्ता त्यांनी उमेदवार म्हणून त्यांच्या पक्षाने निवडलेले. म्हणजे तो कथित भ्रष्टाचार खरा होता की खोटा होता हे निवडणुकीचा जुमला होता अशी शंका या निवडणुकीत नागरिकांना येऊ लागली. बदनामी झाली. जर त्या व्यक्तीनं भ्रष्टाचार केला होता तर तुम्ही उमेदवारी कशी काय दिली, त्याचं उत्तर नागरिकांना मिळालं पाहिजे. ह्या भागामध्ये महापौरपद पण मिळालं, तरी ह्या परिसरामध्ये 17 ते 2000 आत्तापर्यंत 9 वर्षात विकास जो व्हायला पाहिजे होता तो झाला का? त्याच्यामध्ये इथली आरोग्याच्या समस्या, पाणी पुरवठा, ड्रेनेज, आत्ता मला काही सोसायट्यांचे बांधव, मी जरा स्वर्गीय नानासाहेब शितोळेंच्या घरी काही माझ्या सहकाऱ्यांना भेटायला, शितोळे परिवाराला भेटायला तिथं थांबलो होतो. मी जरा लवकर आलो होतो आणि म्हणून तिथं भेटून यावं, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे
मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस बऱ्याचशा बैठका माझ्या नानासाहेब चितोळे यांच्या घरी व्हायच्या आणि त्याच्यामुळं त्या जुन्या आठवणीपोटी मी तिथं गेलेलो होतो. अजयला बाकीच्या सगळ्यांना मी भेटत होतो, त्यांच्याशी बोलत होतो. मित्रांनो, तुम्ही मला सांगा, तिथंही काही सोसायटीचे लोक आले होते. ते म्हणले, दादा ज्यावेळेस नदीला पूर येतो त्यावेळेस आमचा सगळा परिसर पाण्यामध्ये जातो. ह्याला एकमेव कारण इथं जे आपल्या इथं ओढे नाले आहेत त्या, का रे बाबा कोणाची सुपारी घेऊन आला, त्यामध्ये आपल्याला जे काही ओढे नाले आहेत हे निसर्गाने पृथ्वी तयार झाली त्यावेळेस केलेले आहेत आणि आता त्याच्यातून पाणी वाहत असताना बऱ्याचशा ठिकाणी ओढे नाले अडवलेले आहेत. त्याचा जबरदस्त फटका तिथल्या नागरिकांना बसतो. ब्लू लाईन रेड लाईन निघालेली आहे. आपल्या पलीकडच्या भागामध्ये रेड झोन आहे. ह्या ज्या काही समस्या आहेत, मी माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अशा कुठल्याही गोष्टी घडवून दिलेल्या नव्हत्या ज्याच्यातनं माझ्या सांगवीकरांना, नवी सांगवीकरांना मदत होईल, फायदा होईल, नव्या पिढीला पण मदत होईल, अशा पद्धतीनं मी प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो.